जय हिंद मित्रांनो. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 25 पर्यंत जे आहेत आलेले प्रिव्हियस इयर एक्झाममध्ये जे क्वेश्चन्स आहेत बघितले होते. तर बघा, आज आपल्याला 25च्या पुढचे बघायचे आहेत. तर बघा, कुठलाही वेळ न गमावता पुढचे MCQ बघायला सुरुवात करू. बघायचं झालं तरी अशाच प्रकारचे MCQ तुम्हाला पोलीस भरती, SSC, रेल्वे, स्टाफ आणि सरळ सेवा परीक्षांमध्ये बघायला मिळतील. तर बघा, प्रश्न क्रमांक 26, सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? तर बघा, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत तुम्हाला एकदम बेसिक लेवलवरचे हे अग्निवीर, जनरल ड्युटी आणि ट्रेड्समनमध्ये बघायला मिळतील. तर बघा, याचं उत्तर असणार आहे तुमचं सी, पूर्व. प्रश्न क्रमांक 27, सर्वात मोठा महासागर कोणता? पर्याय क्रमांक 1 हिंदी, पर्याय क्रमांक 2 अटलांटिक, पर्याय क्रमांक 3 प्रशांत, पर्याय क्रमांक 4 आर्कटिक. तर बघा, तुमचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 प्रशांत महासागर. प्रश्न क्रमांक 28, भारतातील सर्वात मोठे वाळवंट? ऑप्शन ए सहारा, ऑप्शन बी गोबी, ऑप्शन सी थार, ऑप्शन डी कालाहारी. तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच ऑप्शन सी थार वाळवंट जे आहे ते भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे. प्रश्न क्रमांक 29, मान्सून वारे कोणत्या दिशेने येतात? पर्याय क्रमांक 1 ईशान्य, पर्याय क्रमांक बी नैऋत्य, पर्याय क्रमांक सी पश्चिम, पर्याय क्रमांक डी उत्तर. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे बी नैऋत्य दिशेने जे आहेत हे मान्सून वारे येत असतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31, पाण्याचे रासायनिक सूत्र काय? पर्याय क्रमांक 1 CO2, पर्याय क्रमांक 2 H2O, पर्याय क्रमांक 3 O2, पर्याय क्रमांक डी NaCl. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच H2O. प्रश्न क्रमांक 32, विद्युत प्रवाहाचे एकक कोणते? पर्याय क्रमांक ए वॅट, पर्याय क्रमांक बी व्होल्ट, पर्याय क्रमांक सी एम्पियर, पर्याय क्रमांक डी ओहम. तर बघा, तुमचं बरोबर उत्तर असणार पर्याय क्रमांक सी एम्पियर हे जे विद्युत प्रवाहाचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 33, व्हिटॅमिन सी अभावामुळे कोणता आजार होतो? ऑप्शन ए रिकेटस, ऑप्शन बी स्कर्वी, ऑप्शन सी बेरी, ऑप्शन डी ॲनिमिया. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी स्कर्वी. प्रश्न क्रमांक 34, रक्ताला लाल रंग कशामुळे असतो? ऑप्शन ए प्लाझ्मा, ऑप्शन बी हेमोग्लोबिन, ऑप्शन सी प्लेटलेट्स, ऑप्शन डी पाणी. तुमचं बरोबर उत्तर असणार पर्याय क्रमांक 2 हेमोग्लोबिन. तर बघायचं झालं तर जेही रक्त तुम्हाला लाल कलरचं आढळून येते त्या रक्तामध्ये हेमोग्लोबिन हे असतेच. आणि जो पर्याय क्रमांक ए प्लाझ्मा आहे, या प्लाझ्मामुळे आपल्याला वनस्पत्या ज्या आहेत हिरव्या बघायला मिळतात. प्रश्न क्रमांक 35, मानव शरीरातील सर्वात मोठा अवयव? ऑप्शन ए हृदय, ऑप्शन बी यकृत, ऑप्शन सी त्वचा, ऑप्शन डी मेंदू. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे त्वचा. प्रश्न क्रमांक 36, श्वसनासाठी आवश्यक वायू कोणता? तर ऑप्शन ए कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन बी ऑक्सिजन, ऑप्शन सी नायट्रोजन, ऑप्शन डी हायड्रोजन. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी ऑक्सिजन, जो आहे श्वसनासाठी आवश्यक वायू आहे. प्रश्न क्रमांक 37, वनस्पती अन्न कसे तयार करतात? ऑप्शन ए
श्वसन, ऑप्शन बी प्रकाश संश्लेषण, ऑप्शन सी बाष्पोत्सर्जन, ऑप्शन डी पचन. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी प्रकाश संश्लेषण. जर इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. हे जे प्राणी हे वनस्पती आहेत हे अन्न तयार करतात. प्रश्न क्रमांक 38 हाडे मजबूत करणारे व्हिटॅमिन. तर बघा ऑप्शन ए व्हिटॅमिन ए, ऑप्शन बी व्हिटॅमिन बी, ऑप्शन सी व्हिटॅमिन सी, ऑप्शन डी व्हिटॅमिन बी. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी व्हिटॅमिन बी जे आहे याच्यामुळे आपले हाडं जे आहेत किंवा कुठल्याही प्राण्याचे हाडं आपल्याला म्हणता येईल हे मजबूत होतात. प्रश्न क्रमांक 39 ध्वनी कोणत्या माध्यमातून प्रवास करतो. ऑप्शन ए फक्त वायू, ऑप्शन बी फक्त घन, ऑप्शन सी घनद्रव वायू, ऑप्शन डी निर्वात. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी घनद्रव वायू. म्हणजेच बघा ध्वनी जो आहे हा सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस स्टेट असेल किंवा एअर सुद्धा आपल्याला म्हणता येईल या तिन्हीमधून जे आहे प्रवाह करतो. प्रश्न क्रमांक 40 प्रकाशाचा वेग सर्वाधिक कुठे असतो. ऑप्शन ए पाणी, ऑप्शन बी हवा, ऑप्शन सी काच, ऑप्शन डी निर्वात. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी निर्वात. म्हणजेच प्रकाशाचा वेग जो आहे हा दिलेल्या पर्यायांपैकी सर्वच ठिकाणी जो आहे सारखा असतो किंवा कुठल्याही ठिकाणी सारखाच असतो. प्रश्न क्रमांक 41 भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे वाघ. प्रश्न क्रमांक 42 राष्ट्रगीत कोणी लिहिले. प्रश्न क्रमांक 42 राष्ट्रगीत कोणी लिहिले. ऑप्शन ए बंकिमचंद्र चॅटर्जी, ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन सी गांधीजी, ऑप्शन डी नेहरू. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीत लिहिले. प्रश्न क्रमांक 43 भारताचा राष्ट्रीय पक्षी. ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी कावळा, ऑप्शन डी गरुड, ऑप्शन सी गरुड, ऑप्शन डी कबूतर. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए मोर. प्रश्न क्रमांक 44 ऑलिम्पिक स्पर्धा किती वर्षांनी होतात. ऑप्शन ए 2 वर्षांनी, ऑप्शन बी 3 वर्षांनी, ऑप्शन सी 4 वर्षांनी, ऑप्शन डी 5 वर्षांनी. तर बघा कुठल्याही ऑलिम्पिक गेम्स जे आहेत हे दर 4 वर्षांनी आयोजित केले जातात. प्रश्न क्रमांक 45 क्रिकेट संघात किती खेळाडू असतात. ऑप्शन ए 9, ऑप्शन बी 10, ऑप्शन सी 11, ऑप्शन डी 12. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी 11 खेळाडू असतात. प्रश्न क्रमांक 46 भारतीय चलनाचे नाव काय. ऑप्शन ए डॉलर, ऑप्शन बी रुपया, ऑप्शन सी येन, ऑप्शन डी पाऊंड. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी रुपया. प्रश्न क्रमांक 47 आरबीआयची स्थापना कधी झाली. बघा हा प्रश्न जो आहे हा IMP प्रश्न आहे. हा खूप साऱ्या एक्झाम्समध्ये विचारलेला आहे. तर बघा आरबीआयची स्थापना पर्याय क्रमांक ए 1935, पर्याय क्रमांक बी 1947, पर्याय क्रमांक सी 1950, पर्याय क्रमांक डी 1920. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे 1935 म्हणजेच पर्याय क्रमांक ए. आणि त्याच्यासोबत तुम्ही हेही लक्षात ठेवा की SBIची स्थापना 1951 झालेली आहे. प्रश्न क्रमांक 48 भारताचे राष्ट्रीय फूल कोणते. तर तुमचं बरोबर उत्तर कमळ असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 39 इस्रोचे मुख्यालय कुठे आहे. ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी चेन्नई, ऑप्शन सी बंगळुरू, ऑप्शन डी हैदराबाद. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे
बेंगळुरू. प्रश्न क्रमांक 50. भारतीय ध्वजाची रचना कोणी केली? ऑप्शन ए गांधीजी, ऑप्शन बी पिंगली व्यंकय्या, ऑप्शन सी नेहरू, ऑप्शन डी पटेल. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे तो ऑप्शन बी पिंगली व्यंकय्या यांनी भारतीय ध्वजाची रचना केलेली आहे. बघा मित्रांनो, अशाच प्रकारे आपले जे 15 टॉप प्रश्न आहेत हे झालेले आहेत आणि अशाच प्रकारचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये टाकणार आहोत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.